प्रेमळ भक्तांनो, बाळूमामांच्या प्रती जागरूक झालेले प्रेम ही आत्म्याची खरी दौलत आहे. आपल्याला नामाच्या साह्याने या नक्कीच दौलतीचे रक्षण करायचे आहे. हेच आपण सर्वांसाठी एकदम उत्तम गोष्ट आहे. असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुमचे बाळ आहो. जेव्हा आपण मामांकडे तळमळीची प्रार्थना करत असतो त्या क्षणी हे गुरु माऊली आपली प्रत्येक प्रार्थना ऐकत असतात आणि त्यांच्या दिव्य नियोजना म्हणजेच मास्टर प्लॅननुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडत असते ते सर्व काही मामांच्या इच्छेने, म्हणून आपण प्रत्येकाला स्वीकार ते करायचे आहे. आपली टीका करणारा असेल किंवा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला मामांनीच आपल्या जीवनामध्ये पाठवलेली आहे, म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. नक्की त्याच्याद्वारे जे काही तुम्हाला शिकवले जात आहे ते प्रत्यक्ष तुम्ही शिकायचे आणि नक्कीच मामा संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे आहे. हेच आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन मात्र नक्कीच हा तुम्ही संदेश ऐका. स्नेह एकदा जुळतो, स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नसतो आणि जोडला तरी कायमची एक गाठ मात्र नक्कीच राहते. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्यालाच आपण जीवन म्हणतो. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, किती जास्त अडचण आली, किती जास्त दुःख आले तरी घाबरू नको, निराशी होऊ नको. तू नेहमी आमचे नामस्मरण करत चल, नेहमी नाम आमचे तू घेत चल, ते अगदी निस्वार्थ मनाने. हे तुझ्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबलेला एक हात, प्रत्यक्ष प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा जास्त त्या हातामध्ये बळ असते. पण प्रेमळ भक्तांनो, ज्यावेळी भगवंत आपल्याला दुसऱ्यांची मदत करण्यासाठी संधी देतील तेव्हा तुम्ही नक्कीच प्रत्येकाने त्या व्यक्तीला मदत करा. हे आपल्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट कधीच दाखवत नसतात तर वाट लावत असतात. म्हणून लक्षात घ्या, कुणाच्या आशेवर जगण्यापेक्षा प्रेमळ भक्ता, आम्ही तुला प्रत्यक्ष जी ताकद दिलेली आहे, जे बळ आम्ही तुला दिलेले आहे, त्या बळानुसार आणि नक्कीच त्या शक्तीचा उपयोग करून तू स्वतः तुझ्या आयुष्यात काहीतरी नक्कीच कर. हेच तुझ्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. रोज झोपण्यापूर्वी मामांजवळ एकच प्रार्थना करा, हे गुरु माऊली, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवार ते माझ्या भल्यासाठी. काही करा पण मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड मात्र पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना हे गुरु माऊली तुम्ही आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये दोष तिरस्कार कधी ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची तुम्ही आम्हाला बुद्धी द्या आणि कायमच सर्वांच्या पाठीशी राहा. ही प्रार्थना तुम्ही मामांच्या चरणी नेहमी करा. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश प्रत्येक भक्तांकडे जरूर शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला असेच गोड संदेश नक्कीच भगवंतांचे ऐकायला मिळतील. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे तुझ्या नक्की अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंतही मी आहे. सर्वव्यापी, सर्व साक्षी, अनंतरूपी मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप मात्र तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच तुझ्याबरोबर चालणार नक्कीच आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त आणि फक्त मी आहे. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, कर्म करत असताना चांगले कर्म कर, कारण लक्षात घे, माणूस कर्म करताना मागे पुढे, डावी उजवीकडे आणि खाली देखील पाहतो, पण वर पाहण्याचं प्रत्यक्ष माणूस विसरून जातो. कारण लक्षात घ्या, आपण ज्या ज्या कृती करतो त्या प्रत्येक कृतीवर भगवंतांची नजर असते
आणि अर्थात सांगण्याची गोष्ट म्हणजे भगवंत नेहमी प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये ऑनलाईन असतात आणि आपण कसेही कर्म जरी केले तरी सर्वात आधी त्या कर्माची OTP ही भगवंतांच्या मोबाईलवर जात असते. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, चांगल्या मनाने परमेश्वरांचे नाम घ्या. कधीही तुमच्यासाठी ही सर्वात जास्त श्रेष्ठ गोष्ट आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात सध्या मात्र भटकत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशांच्या मागे लागला आहे. पण एकमेव श्रीसंत सद्गुरू बाळू मामांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरु माऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत असतो. म्हणजे भगवंतांचे सेवेकरी असा एकतरी मामांचा सेवेकरी दाखवावा, ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नसतो. जेथे हे गुरु माऊली आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करत असतो. म्हणून प्रेमळ भक्तांनो, आपणही नक्कीच या संधीचा फायदा नक्की उचलावा. म्हणजे तुम्ही नेहमी निस्वार्थ मनाने भगवंतांचे नाम घ्या आणि नेहमी चांगले कर्म करा. खरोखर हे केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये इतकं काही भगवंत तुम्हाला आनंदी ठेवतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसेल. हृदयाचा दरवाजा, एका चित्रकाराला हृदयाचा दरवाजा काढण्यास मी सांगितले. त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला, पण त्याला हँडलच बनवले नाही. त्यावेळी मात्र मी त्याला विचारले, याला हँडल का बनवले नाही? तेव्हा त्या चित्रकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर देऊन टाकले. तो म्हणाला, हृदयाचे दरवाजे आतून उघडतात, बाहेरून कधीच उघडत नसतात. खरोखर हीच गोष्ट मनाला लागण्यासारखी आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही प्रत्येकाळी लक्षात घ्या, माणसाच्या फायद्यासाठी तुम्ही कधीच प्रत्यक्ष त्याच्याशी मैत्री करू नका किंवा बोलू नका. तर प्रत्यक्ष जो तुमच्या अडचणीच्या वेळी सर्वात आधी तुमच्यासाठी धावून येतो तोच तुमचा खरा व्यक्ती आहे असं समजा आणि नक्कीच तो भगवंत आहे असं समजा आणि त्याच्याशी नातं कधीच तोडू नका. या गोष्टी मात्र तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. एका व्यक्तीने भगवंतांना विचारले की भगवंता, सर्वात महाग जागा, सर्वात महाग ठिकाण कोणतं आहे? तर भगवंत म्हणाला, जी आपण दुसऱ्यांच्या मनात निर्माण करतो ती महाग जागा, तिचा भाव करता येऊ शकत नसतो आणि ती एकदा जर गमावली तर पुन्हा निर्माण करणं जवळजवळ अशक्य आहे. हे देखील अगदी खरं आणि अगदी सत्य आहे. निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्त्वाच्या गोष्टी असतात. संधी दिसतात निवड करा, तर नक्कीच जर संधी दिसतात निवड करता आली तर बदल आपोआप होतो. संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नसते त्याच्यात प्रत्यक्ष कधीच बदल घडत नाही. हे देखील खरे. नक्कीच पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळांचं काय, ती येतील आणि जातील. मातीत घट्ट पाय रोवून प्रत्यक्ष तुला प्रेमळ भक्ता उभं राहायला आलं पाहिजे. पुन्हा सुरुवात संघर्षाची, नव्या पर्वाची, उत्तुंग गुरुड भरारीची प्रत्यक्ष तुला घेता आली पाहिजे आणि कायमस्वरूपी तू आमच्या भक्तीत राहा. हेच तुला प्रत्यक्ष तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. वेळ फार हळू येते जेव्हा आपण तिची उत्कृष्टतेने वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो. वेळ अगदीच कमी असतो जेव्हा आपण खूप आनंदी असतो. वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्यावर वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नसते. म्हणून वेळोवेळी आनंदी राहा. वेळोवेळी तुम्ही भगवंतांच्या भक्तीत राहा. हेच आयुष्याचे खरे रत्न आहे, ते म्हणजे नामस्मरण. म्हणून प्रेमळ भक्तांनो, स्थिती आणि परिस्थिती कशी जरी असली तरी तुमच्या मुखामध्ये परमेश्वरांचे नाम नेहमी असू द्या. बुद्धीचा वापर करणाऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारे चांगले असतात. कारण नक्कीच बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा नक्कीच विचार करतात, पण मनाचा वापर करणारे आधी दुसऱ्याचा विचार करतात. आणि लक्षात घ्या, जो सर्वांचा विचार करतो त्याची प्रगती कधीच थांबत नसते, पण जो नेहमी स्वतःचा प्रत्यक्ष फायदा करून घेतो त्याची प्रगती थोडी होत असते. ही गोष्ट मात्र अगदी खरी. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे कधीच नसते. कधीकधी गरजेपेक्षा जास्त चांगले वागण्याची सुद्धा किंमत प्रत्यक्ष आपल्याला मोजावी लागते. वयाच्या बंधनाला अमान्य करून वाह्यातपणा चालू ठेवला की बुद्धी ताजीतवानी राहत असते आणि मेंदू अखंड क्रिएटिव्ह राहतो. नक्कीच मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असते की आपल्याच
जीवनामध्ये प्रत्यक्ष अडचणी आहे तर असे कधीच नसते. भगवंत सांगतात की माझ्या प्रेमळ भक्ता, प्रत्येकाला अडचण आहे, पण त्याचीच अडचण प्रत्यक्ष दूर होत असते जो नेहमी सकारात्मक असतो आणि नेहमी भगवंतांच्या नक्कीच नामात असतो. डोळे तर सगळ्यांचे सारखेच असतात, पण दृष्टिकोन कधीच सारखा नसतो आणि तोच माणसाला मनापासून वेगळं करतो. म्हणून तुमचा दृष्टिकोन नेहमी चांगला ठेवा. नक्कीच हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. इंग्रजी ए फॉर ॲपलने सुरू होते आणि शेवटी झेड फॉर झेब्रावर येऊन संपत असते. शेवटी जनावर प्रत्यक्ष बनवून सोडत असते, पण मराठी विश्वामधील एक मातृभाषा लिपी आहे जी व्यक्तीला अज्ञानीपासून शेवटी म्हणजे ज्ञानी बनवून टाकत असते. सलाम त्या मराठीला. हे नक्कीच आपल्याला प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. वयाच्या बंधनाला अमान्य करून नक्की वाहत्यापणा चालू ठेवला की बुद्धी ताजीतवानी राहते आणि मेनू अखंड क्रिएटिव्ह राहत असतो. ही गोष्ट आम्ही तुम्हाला सतत सांगत असतो, म्हणून लक्षात घ्या. प्रत्यक्ष तुमची बुद्धी तेव्हाच चांगली राहील जेव्हा तुम्ही सकारात्मक राहाल आणि जेव्हा तुम्ही भगवंतांच्या नामात राहाल. म्हणून तुम्ही भगवंतांच्या नामात राहा. नेहमी मामांचे नामस्मरण करत राहा आणि म्हणत चला, हे गुरुमाऊली तुम्ही आमच्या नेहमी नक्कीच सोबत राहा, असं नेहमी नक्कीच म्हणत चला. ज्यांची सुरुवात शून्यातून होते त्यांना हरण्याची कधीच भीती नसते. वेळ माणसाला सर्व काही शिकवते. अगदी जगायचे कसे हे देखील माणसाला वेळ शिकवत असते. पिंपळाच्या रोपासारखं खडकावर तुम्हाला उगवता आलं पाहिजे. या गोष्टी नक्कीच आपल्याला प्रत्येक वेळी नक्कीच लक्षात ठेवायचे. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायचं असेल तर तुम्ही आधी स्वतःला बदला. नक्की स्वतःमध्ये चांगले गुण घाला आणि सर्वात मोठी गोष्ट, नेहमी भगवंतांच्या नामात राहा. नक्कीच तुम्ही स्वतःला बदलून टाकाल. वय आणि पैसा यावर गर्व करणे चुकीचं आहे, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या संपल्या देखील जातात. या गोष्टी आपण प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. नक्कीच मित्रांनो, आई वडील आपल्यासाठी ATM कार्ड बनवू शकतात, तर आपण त्यांच्यासाठी आधार कार्ड का बनवू शकत नाही? या गोष्टी नक्कीच आपण प्रत्येकाला खोलवर जाऊन विचार करण्यासारखे आहेत. रागाने प्रत्यक्ष राग जर आला व्यक्तीला तर प्रत्येकजण सर्वप्रथम आपल्या नशिबाला दोष देतो. पण लक्षात घ्या, नशीब आपले तेव्हाच बनते जेव्हा आपण कर्म करत असतो. जर आपण वाईट कर्म केले तर नशीब देखील वाईट बनते आणि चांगले कर्म केले तर नशीब देखील चांगले प्रत्यक्ष बनत असते. म्हणून नशिबाला दोष देऊ नका, दोष तुमच्या कर्माला द्या. नक्कीच तुम्ही चांगले कर्म कराल तर भगवंत उशिरा का होईना पण सर्वात उत्तम गोष्ट तुम्हाला देऊन टाकेल. आणि जर तुम्ही वाईट कर्म कराल तर आयुष्यात कधीच तुमच्या चांगल्या गोष्टी घडणार नाहीत. हे मात्र अगदी खरे. स्वतःचे डोळे पुसण्या इतके धीट होणे आवश्यक असते, कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात. आपले डोळे प्रत्यक्ष तेच उघडत असतात ज्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास प्रत्येक वेळी ठेवलेलो असतो. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्यक्ष प्रत्युत्तर द्याल त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात. हे नक्कीच सर्वांसाठी प्रत्यक्ष चांगली गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद. नक्कीच लक्षात ठेव भक्ता, ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी आम्ही तुला नक्कीच देऊ. तू फक्त निराश होऊ नको, नाराज होऊ नको, कारण लक्षात घे, जितकं जास्त तुम्ही दुःखी राहाल ते सर्व दुःख तुम्हालाच होईल. म्हणून दुःखी होण्यापेक्षा तुम्ही भगवंतांच्या नामात राहा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. कधीकधी कुठलीच प्रतिक्रिया न देणे हीच सगळ्यात चांगली नक्कीच प्रतिक्रिया ठरत असते. म्हणून तुम्ही प्रत्यक्ष काही वेळा देखील मौन नक्कीच राखा. हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा कधीच होत नसतो, तर अनुभव, नाते, मान सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. हे देखील खरे. कोणीही कोणावर असाच विश्वास ठेवत नसतो. त्या व्यक्तीसाठी आपण खूप खास असतो याचं भान आपण नेहमी ठेवायचं असतं आणि त्या विश्वासासाठी आपण प्रत्यक्ष पात्र आहो हे सिद्ध करून दाखवायचं असतं. नक्कीच
दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचं चांगलं होईल असं वाटत असेल तर वाट पहा, त्याच्यापेक्षा जास्त नक्की भोगावं लागेल तुम्हाला शारीरिक दृष्टीने आणि मानसिक दृष्टीनेही. कारण दुसऱ्याला नक्कीच आपण जे देतो नियती आपल्याला तेच दुप्पट देते. सुखाचे क्षण द्या आणि नक्की प्रत्यक्ष दुःखाचे नक्कीच समोरच्यातला तुम्हाला ते दुप्पट भेटणार. वेळ लागतो न्याय भेटायला, पण भगवंत नक्कीच सत्याच्या पाठीशी उभा असतो. या गोष्टी नेहमी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि नेहमी भगवंतांच्या नामात राहा. प्रेमळ भक्ता, जसे तू कर्म करशील तसे आम्ही तुला त्याचे फळ देईल. म्हणून तू चांगले कर्म कर, नक्कीच सर्वात चांगल्या गोष्टी तुला आम्ही नक्कीच देऊ. नक्कीच मित्रांनो, भावकीला नक्की बदलवणे हे श्रीरामांनाही जमले नाही, अर्जुनालाही जमले नाही, आपल्यालाही ते जमणार नाही. बदल स्वतःमध्ये आपण केला पाहिजे. धाकडे असाल तर सहन करायला शिका, थोरले असाल तर माफ करायला शिका. कारण किती भांडण नक्कीच भांडा, प्रत्येकाचा शेवटचा प्रवास भावकीच्या खांद्यावरच असतो. हे मात्र अगदी आपल्याला प्रत्येक गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायचे. नक्कीच मित्रांनो, आजचा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. जय श्रीराम.